आज दिनांक 15 जून 2024 रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित अनुदानित आश्रम शाळा वेळूचे या शाळेमध्ये प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शाळेची सजावट करण्यात आली होती। प्रत्येक वर्ग सजवलेला होता। शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि साहित्याचे वाटप देखील करण्यात आले। या प्रसंगी पालक सभा घेण्यात आली। पालक सभेस संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक आणि आश्रमशाळा समन्वयक श्री बी.डी. आहेर सर उपस्थित होते। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांप्रती शाळा आणि शिक्षकच नाही तर पालकांनी देखील सजग असायला हवं, विद्यार्थ्यांना सतत घरी नेऊ नये हे मार्गदर्शन त्यांनी आपल्या बोलण्यातून केलं। या प्रसंगी अधीक्षक श्री प्रभाकर बागुल सर, प्राथमिक मुख्याध्यापक श्री मिलिंद घाटकर सर, माध्यमिक मुख्याध्यापक गोपाळ उघडे सर यांनी पालकांना मार्गदर्शन केलं। आदिवासी विकास कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती के.एस. हिंगोनेकर मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्यामकांत बोरसे सरांनी केलं, तसेच आभार प्रदर्शन श्री मच्छिंद्र बोडके यांनी केलं। कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम शाळा वेळुंजे, आज शाळेचा पहिला दिवस। शासन निर्देशाप्रमाणे शालेय उत्सव जो आहे तो आज साजरा करायला सांगितलेलं होतं। आम्ही आज आमच्या नाशिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला अतिशय सहकार्य केलेलं आहे। विशेष करून आमचे जे बी.डी. आहेर सर आहेत तर त्यांनी या कामी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। या शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही शाळा जी आहे ती अतिशय सुंदर प्रकारे सजवलेली आहे आणि विद्यार्थी देखील आज पहिल्याच दिवशी शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत। नमस्कार, मी आहेर बी.डी. नाशिक एज्युकेशन सोसायटी 100 वर्ष पार पदार्पण झालेली एक नावलौकिक असलेली संस्था ग्रामीण भागामध्ये काम करावं म्हणून माननीय अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, उपाध्यक्ष श्री मोंडे सर, उपाध्यक्ष श्री जयदीप वैशंपायन सर, सेक्रेटरी श्री राजेंद्र निकम सर यांनी या शाळेसाठी अतूट प्रयत्न करून विद्यार्थ्यांसाठी एक सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सदैव प्रयत्न करत असतात। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।